स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये. आज आपण वरण भात कसं करायचं ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तूर डाळ घेतली आहे, तिला पाण्यात भिजू घालायचं आहे आपल्याला. अर्धा तास स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. मध्ये हळद घातली आहे, चिमूटभर मीठ घातलं आहे. असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मी 2 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. त्यामध्ये लसूण घालायचं आहे 3-4 पाकळ्या, आणि टमाटर पण असं स्वच्छ धुवून 2 भागामध्ये कट करून घेतलं आहे. आणि याच्यातच मी भात पण बनवून घेत आहे. मी तांब्यामध्ये बनवला आहे. मी छोट्या कुकरमध्ये वरण भात बनवत आहे. थोडं क्वांटिटीमध्ये बनवायचं असल्यामुळं तांब्यामधून ते बाहेर वगैरे येत नाही, म्हणून मी ठेवलं आहे तसं. 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला कुकर शिट्टी असं हे करून वाफ काढूनच कुकर काढायचं आहे. ही रेसिपी नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे. रेग्युलर ज्यांना स्वयंपाक येते त्यांच्यासाठी नाही. नवीनवाल्यांना कुकर लावायची पूर्ण माहिती राहत नाही. आणि पाणी हे भात म्हणजे तांदूळ किती जुने नवीन आहेत त्यानुसार तुम्ही एकदा दोनदा आपण बनवलं की आपल्याला समजून येतं. आता ह्या टमाटरवरची डाळ छान शिजली आहे आपली. वरची स्किन काढून घ्यायची आहे. मग टमाटर आपलं छान एकजीव होतं. आणि त्याच्यामध्ये घातलेल्या हिरव्या मिरच्या वगैरे पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ठेवलं तरी काही होत नाही, पण त्याचा फ्लेवर सर्व आपल्या डाळीमध्ये उतरला आहे. याला आता छान आपण मिक्स करून घोटून घ्यायचं आहे डाळीला. आणि गरम पाणी करून आपल्याला किती डाळ पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार बनवायची आहे. आपल्याला अशा रेसिपी तर एकदम साध्या सिंपल वाटतात, पण बनवायला गेलं तर मग पाणी कमी जास्त होतं, किंवा कधी भात बाहेर येतो, तर कधी डाळ 3 शिट्ट्यालाही शिजत नाही. आपल्याला मिडियम गॅसवर करायची आहे, गडबड करायचं नाही. तेव्हाच. आणि डाळ आपण 2-3 म्हणजे 1 तास भिजू घातली तर छान लवकर शिजते. आठवणीनं आपण भिजू घालायचं करण्याच्या आधी. आणि त्याच्यामध्ये मग पित्त वगैरे पण होत नाही तसं केलं तर. खूप जणांना तुरीची डाळ खाल्ल्यानं पित्त वगैरे होण्याची शिकायत राहते, किंवा तुम्ही मग त्याच्यामध्ये मुगाची डाळ मिक्स करू शकता. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरे आणि मोहऱ्या घालून घेऊ आपण. तेल छान गरम होऊ द्यायचं कुठल्याही फोडणीला. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचं फोडणी करताना. हे बोर मिरची आहे तडकेवाली. असेल अवेलेबल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालते, पण टेस्ट आणि दिसायला खूप सुंदर दिसते. मी लसूण असं कट करून घेतला आहे. तुम्ही ठेचून घ्या किंवा पेस्ट घेऊ शकता अद्रक लसूणची. एक कांदा घेतला आहे स्वच्छ धुवून कट करून. त्याला पण आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत छान मिडियम गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता जरूर घाला. कुठल्याही भाजीमध्ये कशामध्ये कढीपत्त्याची टेस्ट खूप छान येते. आणि रेग्युलरला तुम्ही जेही मसाले मिरच्या खाता ते घाला. मी याच्यात हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, थोडीशी कोथिंबीर मी इथंही घातली आहे. वरून तर घालाच, पण तेलामध्ये पण घाला, याच्याने फ्लेवर खूप छान येतो. अशा प्रकारे एकदा वरण नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही परत परत हे रेसिपी कराल. डाळ किती छान शिजली आहे पाहू शकता तुम्ही. आता डाळ घालून घेतली आहे शिजलेली आपली. आता आवश्यकतेनुसार तुम्हाला किती वरण घट्ट पातळ ठेवायचे त्यानुसार तुम्ही पाणी गरम करून याच्यामध्ये टाकू शकता. आपण डाळ शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यानुसार आवश्यकतेनुसार आपण चवीनुसार आपण टेस्टनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही चिंचेचं पाणी, गूळ टाकू शकता. मग आंबट गोड वरण तयार होतं. मी नेहमीच तर तसं वरण बनवत नाही. इडली बरा वगैरे बनवताना तसं चिंच घालून बनवते. रेग्युलरचं आपलं साधं सिंपलच राहतं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की तसं पण ट्राय करू शकता. एक ऑप्शन म्हणून सांगितलं. आता वरून पण छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान एक 2-3 मिनिट आपल्याला वरण उकळू द्यायचं. गरम गरम भाकरी बरा, चपाती बरा, भाता बरा, जिरा राईस बरा, अप्रतिम चवीचं वरण बनतं. असं कुठल्याच भाजीची गरज लागत नाही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. किंवा लहान मुलांना असेल त्यांच्यासाठी बनवू शकता.